खरं प्रेम आहे की आकर्षण, याची 3 चिन्हे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आकर्षणाचे मानसशास्त्र आणि भुलभुलैया, द सायकॉलॉजिकल ऑफ अट्रॅक्शन. बऱ्याचदा आपण ज्याला पहिलं प्रेम किंवा लव ॲट फर्स्ट साईट म्हणतो, ते मानसशास्त्राच्या भाषेत निव्वळ आकर्षण असतं. आकर्षण वाईट नसतं, पण ते एका रंगीत काचीसारखं असतं, ज्यातून समोरची व्यक्ती अतिशय सुंदर दिसते, पण तिचे खरे रूप दिसत नाही. मेंदूतील केमिकल लोचा, द न्यूरोकेमिस्ट्री ऑफ अट्रॅक्शन. जेव्हा आपण एखाद्याकडे आकर्षित होतो, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये काही हार्मोन्सचा पूर येतो. मानसशास्त्रानुसार हा काळ साधारण 6 महिने तर 2 वर्षापर्यंत असू शकतो. या काळात मेंदूत खालील बदल होतात. डोपामाइन, याला हॅपी हार्मोन्स म्हणतात. समोरच्या व्यक्तीचा मेसेज आला किंवा ती दिसली की मेंदूत डोपामाइन रिलीज होतं, ज्यामुळे प्रचंड आनंद आणि उत्साह जाणवतो. हा आनंद एखाद्या व्यसनासारखा असतो. कॉर्टिसॉल हा स्ट्रेस हार्मोन आहे. आकर्षणामध्ये हुरहुर खूप असते. तो ती काय करत असेल, माझा विचार करत असेल का, या विचारामुळे मनात एक गोड धाकधूक निर्माण होते. सेरोटिनिनची कमतरता, जेव्हा आकर्षण तीव्र असतं तेव्हा मेंदूतील सेरोटिनिनची पातळी खालावते. गंमत म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर्स म्हणजे OCD, म्हणजे एकाच गोष्टीचा सतत ध्यास घेणाऱ्या रुग्णांच्या मेंदूतही ही स्थिती असते. म्हणूनच आकर्षणात माणूस 24 तास फक्त त्याच व्यक्तीचा विचार करतो. परफेक्ट प्रतिमेचा भ्रम, द हॅलो इफेक्ट ऑफ आयडियलायझेशन. आकर्षणामध्ये आणि समोरच्या व्यक्तीच्या वास्तवावर प्रेम करत नाही, तर आपण आपल्या मनात त्याची जी परफेक्ट इमेज बनवलेली असते त्यावर प्रेम करतो. दोष न दिसणे, या टप्प्यात समोरच्या व्यक्तीचे रागावणे, खोटे बोलणे किंवा निष्काळजीपणा करणे या गोष्टीही क्यूट वाटतात. आता काल्पनिक भविष्य, 2 वेळा भेटून किंवा थोडे दिवस बोलूनच लोक लग्नाची आणि भविष्याची स्वप्ने पाहू लागतात. हा सगळा आकर्षणाचा प्रभाव असतो, जिथे डोळे वास्तवाकडे पूर्णपणे कानाडोळा करतात. आकर्षणाची मुख्य लक्षणे आता आपण पाहणार आहोत. हाऊ टू आयडेंटिफाय अट्रॅक्शन. घाई गडबड, अर्जन्सी. आकर्षणामध्ये सगळं खूप वेगानं हवं असतं. लगेच कमिटमेंट हवी असते. तासनतास बोलणं हवं असतं. शारीरिक आणि बाह्य गोष्टींवर भर, समोरच्याची लुक्स, त्याची स्टाईल, हसणं किंवा तिचे सोशल मीडिया प्रोफाईल यावर मन जास्त केंद्रित असतं. असुरक्षिततेची भावना, इनसेक्युरिटी. जर समोरच्या व्यक्तीचे रिप्लाय द्यायला उशीर केला तर जग संपल्यासारखं वाटतं. नात्यात प्रचंड संशय आणि ताबा मिळवण्याची वृत्ती असते. आकर्षण हे एखाद्या वादळासारखं असतं. ते वेगाने येतं, सगळं आयुष्य व्यापून टाकतं, मनात प्रचंड उलथापालथ करतं. पण वादळ जसं जास्त काळ टिकू शकत नाही, तसंच आकर्षणही कालांतराने शांत होतं. जेव्हा हे वादळ शमतं तेव्हाच खऱ्या नात्याची परीक्षा सुरू होते. सो आपण आता याच्यानंतर खरं प्रेम म्हणजे ट्रू लव्ह म्हणजे नक्की काय असतं आणि ते या आकर्षणाच्या पलीकडे कसं जातं. आता खऱ्या प्रेमाचे मानसशास्त्र, द सायकॉलॉजी ऑफ ट्रू लव्ह. मानसशास्त्रानुसार खरं प्रेम हे कोणतीही तात्कालिक भावना नाही, तर ती एक प्रक्रिया, प्रोसेस आहे. आकर्षण आपोआप होतं, पण प्रेम हे जाणीवपूर्वक निर्माण करावं लागतं आणि टिकवावं लागतं. जेव्हा नात्यातली सुरुवातीची चमक, एक्साइटमेंट कमी होते, तरीही जे उरतं ते असतं खरं प्रेम. मेंदूतील शांतता आणि सुरक्षितता, द केमिस्ट्री ऑफ स्टॅबिलिटी. आकर्षणामध्ये मेंदूत डोपामाइन, व्यसनासारखा आनंद वाढलेलं असतं, तर खऱ्या प्रेमात मेंदूची रासायनिक स्थिती पूर्णपणे बदलते. ऑक्सिटोसिन, याला बॉन्डिंग हार्मोन किंवा लव्ह हार्मोन म्हणतात. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत सुरक्षित, शांत आणि कम्फर्टेबल अनुभवता, तेव्हा हा हार्मोन रिलीज होतो. हा हार्मोन नात्यात जवळीक, आदर आणि दीर्घकालीन विश्वास निर्माण करतो. कॉर्टिसॉलची घट, खऱ्या प्रेमात मनाची धाकधूक किंवा भीती कमी होते आणि एक प्रकारची मानसिक शांतता मिळते. इथे ती मला सोडून तर जाणार नाही ना, ही असुरक्षितता नष्ट होते. वास्तवाचा स्वीकार म्हणजे ॲक्सेप्टन्स ऑफ फ्लॉज. आकर्षण माणसाला आंधळं करतं, पण खरं प्रेम माणसाचे डोळे उघडतं. प्रेमात पडल्यावर समोरच्या व्यक्तीच्या गुणांसोबतच तिचे दोषही आपल्याला दिसू लागतात, तरीही आपण त्या व्यक्तीला स्वीकारतो. परफेक्ट नसणे हे मान्य असणे. समोरच्या व्यक्तीला राग येतो, ती कधी कधी चुकते, तिचे मूड स्विंग्स होतात,
हे माहीत असूनही तिच्याबद्दलचा आदर कमी न होणे म्हणजेच खरे प्रेम. अपेक्षांचे ओझे नसणे. आकर्षणामध्ये समोरच्याने माझ्या कल्पनेसारखं वागावं अशी सक्ती असते. खऱ्या प्रेमात समोरच्याला तो जसा आहे तसा जगू देण्याचं स्वातंत्र्य असतं. खऱ्या प्रेमाची मुख्य लक्षणे. कोर इंडिकेटर ऑफ ट्रू लव्ह. संयम आणि संथ गती. खऱ्या प्रेमात कोणती घाई नसते. नातं हळूहळू समजूतदारपणे पुढे सरकत असतं. एकमेकांना समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला जातो. स्वार्थाचा अभाव. सेल्फलेसनेस. आकर्षण हे मला काय मिळतंय, तिचे लुक्स, त्याचे अटेन्शन यावर केंद्रित असतं. खरं प्रेम हे मी समोरच्याला काय देऊ शकतो, आनंद, आदर यावर आधारलेले असते. तिचे मीपेक्षा आपण या भावनेला जास्त महत्त्व असतं. दीर्घकालीन दृष्टिकोन आपण पाहणार आहोत. खऱ्या प्रेमात फक्त आजचा विचार नसतो, त्यात भविष्यातील चढ उतारांना एकत्र तोंड देण्याची मानसिक तयारी असते. म्हातारपणापर्यंत एकमेकांची साथ निभवण्याची इच्छा म्हणजेच खरं प्रेम असतं. आकर्षण जर चहाच्या कडक उकळीसारखं असेल तर खरं प्रेम हे मंद आचेवर सुवासिक होणाऱ्या कॉफीसारखं असतं. आकर्षणात सतत एक्साइटमेंट हवी असते, तर खऱ्या प्रेमात एकमेकांच्या सोबतीत शांत बसून राहण्यातही प्रचंड सुख असतं. आकर्षण हे नात्याची सुरुवात असू शकतं, पण ते नात्याचं भविष्य असू शकत नाही. या दोन्ही संकल्पनांमधील फरक समजून घेण्यासाठी खालील आपण तुलनात्मक तक्ता पाहणार आहोत. सो पैलू, अस्पेक्ट्स. आकर्षण, खरं प्रेम, ट्रू लव्ह. वेग, स्पीड. हे खूप वेगाने होतं. इन्स्टंट आणि तितक्याच वेगाने कमी होतं. हे हळूहळू वेळेसोबत आणि अनुभवांसोबत घट्ट होतं. आता केंद्रबिंदू म्हणजे स्वार्थी असतं. मला समोरच्याकडून काय मिळतंय, लुक्स, अटेन्शन निस्वार्थी असतं. मी समोरच्याला कसं सुखी ठेवू शकेल. नात्याचा पाया, शारीरिक रूप, बाह्य आकर्षण आणि कल्पनेतील परफेक्ट इमेज. मानसिक जवळील आदर, विश्वास आणि वास्तवाचा स्वीकार. अडचणीत काय होतं, वाद किंवा संकट आलं की नातं लगेच तुटतं किंवा दुरावा येतो. कठीण काळात दोघे एकत्र येऊन समस्येचा सामना करतात. आम्ही एकमेकांशी भांडतो कसे आणि भांडण सोडवतो कसे. तर कॉन्फ्लिक्ट टेस्ट. आकर्षण असेल तर भांडण झाल्यावर प्रचंड इगो, अहंकारामध्ये येतो. त्याने मला आधी सॉरी म्हटलं पाहिजे, मी का वाकू असा विचार येतो. संवाद पूर्णपणे बंद होतो आणि नातं संपण्याची भीती वाटते. खरं प्रेम असेल तर भांडण हे व्यक्तीशी नसतं तर समस्येशी असतं. राग शांत झाल्यावर दोघीही समजूतदारपणे बोलतात. एकमेकांना जिंकण्यापेक्षा नातं टिकवण्याला जास्त महत्त्व जातं. नवेपणा आणि शारीरिक आकर्षण संपल्यावर काय उरेल, द बोर्डडाऊन टेस्ट. आकर्षण असेल तर जेव्हा सतत फोनवर बोलणं जुनं होतं, रोज भेटणं कमी होतं किंवा एकमेकांचे लुक्स नेहमीसारखे वाटू लागतात, तेव्हा नात्यात प्रचंड कंटाळा, बोर्डम येतो. लोक पर्याय शोधू लागतात. खरं प्रेम असेल तर नात्यातला नवेपणा संपल्यावर खरी मैत्री सुरू होते. एकमेकांसोबत काहीही न बोलता नुसतं शांत बसून राहण्यातली एक सुरक्षितता आणि सुख जाणवतं. तिथे शब्दांची किंवा सततच्या एक्साइटमेंटची गरज भासत नाही. या नात्यामुळे माझं आयुष्य चांगलं होतंय की बिघडतंय. आकर्षण असेल तर मन सतत विचलित असतं. अभ्यासात, करिअरमध्ये किंवा कामात लक्ष लागत नाही. सतत मूड स्विंग्स होतात, चिडचिड होते आणि ऊर्जा वाया जाते. खरं प्रेम असेल तर हे नातं तुम्हाला मानसिक बळ देतं. तुमच्यात एक सकारात्मक बदल घडतो. तुम्ही तुमच्या ध्येयावर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकता, कारण तुमच्या पाठीशी एक गंभीर मानसिक आधार असतो. सो आकर्षण हे निसर्गाने आपल्याला दिलेले एक इंजिन आहे जे दोन व्यक्तींना जवळ आणतं. पण नात्याची गाडी पुढे चालवण्यासाठी खऱ्या प्रेमाचं, आदराचं आणि विश्वासाचं इंधन लागतं. जर फक्त इंजिन असेल आणि इंधन नसेल तर गाडी काही अंतरावर जाऊन बंद पडणारच. सो आकर्षणाचे प्रेमात रूपांतर आणि मोहाचा सापळा. नातेसंबंधाच्या अभ्यासानुसार प्रत्येक नातं एका विशिष्ट चक्रातून जात असतं. आकर्षण ही पहिली पायरी आहे, पण तिथून पुढे जाण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. आकर्षणाचे प्रेमात रूपांतर कसे होतं, द ट्रान्झिशन प्रोसेस. जेव्हा मेंदूतील डोपामाइनची पातळी कमी होते तेव्हा नात्याचा खरा कस लागतो. आकर्षणाचे प्रेमात रूपांतर करण्यासाठी खालील 3 गोष्टी आवश्यक असतात. गहिरा संवाद. फक्त जेवलास का, काय करतोयस या पलीकडे जाऊन जेव्हा दोन व्यक्ती आपले विचार, भीती, आयुष्यातील ध्येय आणि भूतकाळातील चुका याबद्दल मोकळेपणाने बोलू लागतात तेव्हा नातं घट्ट होतं. एकमेकांच्या स्पेसचा आदर. रिस्पेक्टिंग बाउंड्रीज. आकर्षणामध्ये 24 तास एकमेकांसोबत राहण्याची इच्छा असते. खऱ्या प्रेमात तुझं एक स्वतंत्र आयुष्य आहे आणि माझंही, हे स्वीकारून एकमेकांना स्वतःचे मित्र, छंद आणि करिअर जपण्याची मुभा दिली जाते.
कन्सिस्टन्सी, एका दिवशी खूप प्रेम दाखवणे आणि दुसऱ्या दिवशी दुर्लक्ष करणे हे आकर्षणाचे लक्षण आहे. खऱ्या प्रेमात चढ-उतार आले तरी एकमेकांसाठी असणारी काळजी आणि आदर कायम राहतो. आता इन्फॅच्युएशनचा ट्रॅप म्हणजे काय? सो बऱ्याचदा आपण एका चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो जी आपल्याला मानसिक त्रास देते, तरीही आपण ती व्यक्ती सोडू शकत नाही. याला मानसशास्त्रात ट्रॉमा बॉन्डिंग किंवा इन्फॅच्युएशन ट्रॅप म्हणतात. आता भ्रमाचा आनंद, समोरील व्यक्ती आपल्याशी वाईट वागत असतानाही ती कधीतरी सुरुवातीसारखी चांगली वागेल या आशेवर माणूस नात्यात अडकून राहतो. स्वतःला गमावणे, या ट्रॅपमध्ये माणूस स्वतःचा स्वाभिमान, सेल्फ इस्टीम गमावून बसतो. समोरच्याला खुश करण्याच्या नादात स्वतःच्या आनंदाचा बळी देतो. मोहाच्या सापळ्यातून बाहेर पडण्याचे 3 मार्ग. हाऊ टू ब्रेक द ट्रॅप. जर तुम्हाला जाणवलं की तुमच्या मनातील भावना फक्त एका घातक आकर्षण आहे, तर त्यातून बाहेर पडण्यासाठी मानसशास्त्र हे 3 उपाय सांगतं. नो कॉन्टॅक्ट रूल म्हणजे मेंदूला त्या व्यक्तीच्या विचारातून बाहेर काढण्यासाठी काही काळ पूर्ण दुरावा, मेसेज, कॉल, सोशल मीडिया न बघणे आवश्यक असते. हे कठीण आहे, पण मेंदूतील डोपामाइन डिटॉक्ससाठी हे गरजेचं आहे. आता तर्काचा वापर करणे. भावना बाजूला ठेवून एका कागदावर त्या व्यक्तीच्या अशा 5 गोष्टी लिहा ज्या तुमच्या भविष्यासाठी किंवा मानसिक शांततेसाठी त्रासदायक आहेत. जेव्हा डोळ्यांसमोर वास्तव येतं तेव्हा मनाचा अट्टहास कमी होतो. स्वतःवर लक्ष केंद्रित करणे. तुमची ऊर्जा नवीन गोष्टी शिकण्यात, नवीन छंद जोपासण्यात किंवा करिअरवर केंद्रित करा. जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व देऊ लागता तेव्हा चुकीच्या आकर्षणांचे महत्त्व आपोआप कमी होतं. आकर्षण ही एक सुंदर पायरी असू शकते जर ती तुम्हाला खऱ्या प्रेमाकडे घेऊन जात असेल, पण जर ते आकर्षण तुम्हाला एकाच ठिकाणी अडकवून ठेवत असेल आणि तुमचा मानसिक छळ करत असेल, तर ती पायरी सोडून पुढे जाणे हा शहाणपणा असतो. भावनिक प्रगल्भता आणि लेट गो करण्याचे मानसशास्त्र. नात्यात फक्त प्रेम असून चालत नाही, तर ते प्रेम निभावण्याची इमोशनल मॅच्युरिटी दोन्ही व्यक्तींमध्ये असावी लागते. अनेकदा आकर्षण संपल्यावर लोक नातं संपवून टाकतात कारण त्यांच्याकडे भावनिक प्रगल्भता नसते. नात्यातील भावनिक प्रगल्भता म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. मानसशास्त्रानुसार ज्या नात्यात भावनिक प्रगल्भता असते तिथे खालील 3 गोष्टी प्रामुख्याने दिसतात. भावनावर नियंत्रण. पार्टनरने काही चुकीचं केलं किंवा एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली तर लगेच रिॲक्ट न होता ओरड न करता शांतपणे आपली बाजू मांडणे. सहानुभूती, एम्पथी. मी पलीकडे जाऊन समोरील व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून तिचा दृष्टिकोन समजून घेणे. तिची परिस्थिती काय आहे, ती सध्या कोणत्या तणावातून जाते याचा विचार करणे. माफी मागण्याची आणि देण्याची तयारी. फॉरगिव्हनेस. इगो, अहंकार बाजूला ठेवून स्वतःची चूक मान्य करणे आणि समोरच्याला चुकीला मनातून माफ करून पुढे जाणे. आकर्षणामध्ये इगो मोठा असतो, खऱ्या प्रेमात नातं मोठं असतं. द पॉइंट ऑफ नो रिटर्न. कधी समजायचं की नातं संपले, जे व्हेन लेट गो. कधी कधी आपण ज्याला खरं प्रेम समजत असतो ते प्रत्यक्षात एका बाजूने चाललेलं असतं, वन सायडेड, किंवा ते नातं पूर्णपणे विषारी बाजूने चाललेलं असतं, वन सायडेड, किंवा ते नातं पूर्णपणे विषारी टॉक्झिक असतं. मानसशास्त्रानुसार जर नात्यात खालील 3 गोष्टी घडत असतील तर तिथून बाहेर पडलेलं चांगलं. वारंवार होणारा अपमान, लॅक ऑफ रिस्पेक्ट. जिथे तुमच्या अस्तित्वाचा, विचारांचा किंवा तुमच्या आत्मसन्मानाचा, सेल्फ रिस्पेक्टचा आदर केला जात नाही तिथे प्रेम असू शकत नाही. आदर हा प्रेमाचा पाया आहे. एकतर्फी प्रयत्न, वन सायडेड एफर्ट्स. नातं टिकवण्यासाठी, बोलण्यासाठी, भांडण मिटवण्यासाठी जर एक आणि फक्त तुम्हीच प्रयत्न करत असाल आणि समोरच्या व्यक्तीला फरक पडत नसेल तर ते नातं मृत पावलं आहे. मानसिक शांतता हिरावली जाणे, लॉस ऑफ पीस. जर त्या व्यक्तीसोबत राहून तुम्हाला आनंदापेक्षा जास्त दुःख किंवा चिंता, भीती आणि नैराश्य येत असेल तर ते नातं तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. लेट गो, मुक्त करण्याचे धाडस. मानसशास्त्रात एका चुकीच्या नात्याला धरून ठेवण्यापेक्षा त्याला लेट गो करणे हा आत्मप्रेमाचा सर्वात मोठा भाग मानला जातो. स्वीकार करा, समोरची व्यक्ती बदलणार नाही हे वास्तव जितक्या लवकर स्वीकाराल तितका त्रास कमी होईल. स्वतःला दोष देणे थांबवा. माझ्यातच काहीतरी कमी असेल, मी अजून प्रयत्न करायला हवे होते, या विचारातून बाहेर पडा. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. भविष्यावर विश्वास ठेवा. एका चुकीच्या व्यक्तीचा दरवाजा बंद केल्याशिवाय आयुष्यात योग्य गोष्टींसाठी जागा तयार होत नाही. खरं प्रेम ही कधीच तुम्हाला लाचार बनवत नाही, ते तुम्हाला कमजोर करत नाही, तर तुमची
तुमची ताकद बनतं. जर एखादं नातं टिकवण्यासाठी तुम्हाला तुमचा स्वाभिमान गहाण ठेवावा लागत असेल तर समजून जा की ते प्रेम नाही, तो फक्त एका चुकीच्या गोष्टींचा अट्टहास आहे. डिजिटल युगातील भूलभुलैया आणि भावनांचे वास्तव. आजच्या काळात एखाद्याची संपर्क साधणं खूप सोपं झालं आहे, पण दुर्दैवाने त्याचं सोपेपणामुळे नात्यांमधील गहिरेपणा डेप्थ कमी झाला आहे. डिजिटल जगामध्ये आकर्षण अतिशय वेगाने पसरते आणि त्याला लोक प्रेम समजण्याची चूक करतात. अल्गोरिदम आणि आकर्षणाचा वेग. द इल्युजन ऑफ चॉईस. सोशल मीडिया आणि डेटिंग ॲप्स हे मानवी मानसशास्त्राचा अभ्यास करूनच बनवले गेले आहेत. तिथे आपल्याला खालील भ्रम जाणवतात. द इल्युजन ऑफ चॉईस. पर्यायांचा भ्रम. जेव्हा समोर अनेक पर्याय प्रोफाईल्स उपलब्ध असतात तेव्हा माणूस एका व्यक्तीवर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकत नाही. थोडा जरी वाद झाला तरी मला याच्यापेक्षा चांगला पर्याय मिळू शकतो असा विचार मनात येतो. हे खऱ्या प्रेमाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. तात्कालिक आनंद. मेसेजला लगेच आलेला रिप्लाय, फोटोवर आलेले लाईक्स आणि कमेंट्स यामुळे मेंदूत डोपामाइन रिलीज होतं. हे आकर्षण वाढवण्यासाठी खतपाणी घालतं, पण यात मनाचा जिव्हाळा नसतो तर फक्त स्क्रीनवरील आकड्यांचा खेळ असतो. डिजिटल युगातील फेक आकर्षण कसे ओळखायचे? डिजिटल जगात अनेकदा लोक ज्याला प्रेम समजतात ते मानसशास्त्रानुसार केवळ काही भ्रम असतात. टेक्स्च्युअलिटी विरुद्ध रियालिटी. अनेकदा लोक चॅटिंगवर दिवस रात्र बोलतात आणि आपल्याला एकमेकांबद्दल खूप प्रेम आहे असं समजतात, पण प्रत्यक्षात जेव्हा ते भेटतात तेव्हा त्यांच्यात कोणताही संवाद होऊ शकत नाही. चॅटिंगवर निर्माण झालेलं आकर्षण हे बऱ्याचदा काल्पनिक असतं. लव्ह बॉम्बिंग. नात्याची सुरुवातीलाच काही दिवसांत समोरच्या व्यक्तीने प्रचंड कौतुक करणे, महागड्या वस्तू देणे, तूच माझं जग आहेस असे मोठे शब्द वापरणे याला मानसशास्त्रात लव्ह बॉम्बिंग म्हणतात. हे खऱ्या प्रेमाचे नाही तर आकर्षणाचे आणि समोरच्याला नियंत्रणात ठेवण्याचे मॅनिप्युलेशनचे चित्र असू शकते. डिजिटल युगात खरं प्रेम शोधण्याचे 3 नियम आहेत. जर तुमचे नाते सोशल मीडिया किंवा डिजिटल माध्यमातून सुरू झाले असेल तर ते खरं प्रेम आहे की नाही हे ओळखण्यासाठी ते 3 नियम वापरा. स्क्रीन सोडून वास्तवात भेटा. व्हर्च्युअल टू रिअल. जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीला वेगवेगळ्या परिस्थितीत प्रत्यक्ष फेस टू फेस भेटत नाही, ती लोकांसोबत कशी वागते, संकटात कशी रिॲक्ट होते हे पाहत नाही, तोपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर येऊ नका. स्लो डेटिंगचा वापर करा. चॅटिंगचा वेग थोडा कमी करा. 24 तास ऑनलाईन राहण्यापेक्षा दिवसातून 1 किंवा 2 तास दर्जेदार संवाद साधा. जर समोरची व्यक्ती खरोखरच तुमच्यात रस दाखवत असेल तर ती तुमचा संयम समजून घेईल. केवळ आकर्षण असणारे लोक कंटाळून निघून जातील. सोशल मीडिया प्रोफाईलवरून जज करू नका. एखादी व्यक्ती सोशल मीडियावरून कशी दिसते किंवा काय पोस्ट करते यावरून तिचा स्वभाव ठरवू नका. वास्तवातील तिचे विचार आणि तिचे मूल्य, व्हॅल्यूज तुमच्याशी मिळतात का हे तपासा. डिजिटल जग तुम्हाला हजारो कनेक्शन्स देऊ शकतं, पण अटॅचमेंट जिव्हाळा नाही देऊ शकत. स्क्रीनवर दिसणारं प्रत्येक सुंदर चित्र हे आकर्षण असू शकतं, पण त्या स्क्रीनच्या पलीकडे जाऊन जेव्हा 2 आत्मे एकमेकांना सुखात आणि दुःखात खंबीरपणे उभे राहतात तेव्हाच डिजिटल जगातून खऱ्या प्रेमाचा जन्म होतो. आकर्षणाला घाबरू नका. आयुष्यात कोणाबद्दलही आकर्षण वाटणे अत्यंत नैसर्गिक आहे. ती नात्याची पहिली पायरी असू शकते. फक्त त्याला लगेच अमर प्रेम समजण्याची घाई करू नका. वेळ द्या. गिव्ह इट टाईम. वेळ हा जगातील सर्वात मोठा परीक्षक आहे. जर तुमच्या भावना 6 महिने, 1 वर्ष किंवा 2 वर्षानंतर तशाच असतील किंबहुना अधिक प्रगल्भ झाल्या असतील तर समजा तुम्ही खऱ्या प्रेमाच्या मार्गावर आहात. स्वतःवर आधी प्रेम करा. सेल्फ लव्ह फर्स्ट. जो माणूस स्वतःचा आदर करतो आणि स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही तो कधीच चुकीच्या आकर्षणाच्या सापळ्यात अडकत नाही. तर आता मी जी दिलेली तुम्हाला माहिती आहे ती कशी वाटली, तुम्हाला याच्यानंतर कोणत्या टॉपिकवर माझ्याकडून ऐकण्यासाठी आवडेल हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर भेटूया एक नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करण्यासाठी विसरू नका.